पेपरफुटी प्रकरणी अधिक कठोर कारवाई होणार, पंतप्रधानांनी दिली ग्वाही। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत संबंधित मसुद्यावर होणार मोठा निर्णय, पुढल्या आठवड्यात संसदेत विधेयक आणणार। पंतप्रधानांच्या घोषणेनंतर पेपरफुटी प्रकरणी त्वरित न्यायासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने केली जलदगती न्यायालयाची स्थापना। सोनम वांगचुक यांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग आणि जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत उपोषण घेतलं मागे। पंतप्रधानांनी सोनम वांगचुक यांना लवकर बरं वाटावं याच्याकरता व्यक्त केल्या शुभेच्छा। विविध अटींबाबतच्या प्रदीर्घ वाटाघाटींनंतर आणि देशात हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन उपोषण मागे घेत असल्याचं सांगत सोनम वांगचुक यांनी शांतता राखण्याचं आणि कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारापासून दूर राहण्याचं केलं आवाहन। राष्ट्रपती बुखारेस्ट इथं भारत रोमानिया व्यापार मंचाला करणार संबोधित, रोमानियाच्या पंतप्रधानांसोबत करणार द्विपक्षीय चर्चा। लोकसभेत आज सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्यासंदर्भातलं विधेयक, तर राज्यसभेत राष्ट्रगौरव अपमान निवारण सुधारणा विधेयक 2026 सूचीबद्ध। कुशा या लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी। आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर सज्ज, विठू नामाच्या गजरात सर्व संतांच्या पालख्या आज पंढरपुरात दाखल होणार। वारकऱ्यांना आता विठुरायाच्या भेटीची आस। हरारे इथं झालेल्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा झिम्बाब्वेवर 7 गडी राखून विजय, वैभव सूर्यवंशीची अर्धशतकी खेळी। आणि आसाम आणि गुजरातच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा जनजीवनावर परिणाम, पुढील 3 दिवस राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा। नमस्कार, 11च्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे।